रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उबाटा गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना उबाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा कणकवली येथे आयोजित करण्यात आली होती। या सभेत महाराष्ट्राचा घास काढून गुजरातला नेणार असाल तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला। तयार नाही, भाकड म्हणत होतो, काय लाज वाटत नाही। कमळाबाई म्हटलं, आता बेअक्कली म्हणतोय। आता बची किती बाराखडी म्हणायची यांच्यासाठी? याच्या बाराखड्या म्हणजे येतात मला, पण थोडं शांत संयमी असं माझ्यावरती। चिपळूण येथे उबाटा गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ 4 मे रोजी शिवसेना उबाटा गटाचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची सभा झाली। या सभेत त्यांनी काहींना मातोश्री आणि ठाकरे कुटुंबियांच्या विरोधात बोलण्यासाठी पगार दिला जातो असे सांगत भाजप आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणेंवर जोरदार टीका केली। तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गमधील मतदारांनी विचार करून मतदान करावे असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले। देशाचं संविधान हे भाजपला बदलायचं आणि हे मी सांगत नाही, नुसतं नेते सांगत नाहीयेत, तर भाजपचे उमेदवार सांगत आहेत। अनेक उमेदवार गेल्या 2 आठवड्यात आपण पाहिले असेल 6 की 7 उमेदवार। सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।